साहेब, 10 दिवसांपूर्वी वीजवाहक तार पडून घोडा मेला आणि आज पुन्हा दुपारी अचानक घोडीचाही मृत्यू झाला. त्यामुळे तुम्ही सांगा, अशा भीषण दुष्काळामध्ये आम्ही मेंढपाळांनी जगायचं कसं? अशी व्यथा आहे संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कोठे बुद्रुक येथील मेंढ्या चारण्यासाठी आलेल्या पंगाजी कोंडीबा तांबे आणि बुधा विरू करे या मेंढपाळांची. यावर्षी सगळीकडे समाधानकारक पाऊस न झाल्यामुळं भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. तर चारा आणि पाण्याच्या शोधामध्ये पारनेर तालुक्यातील ढवळपुरी या ठिकाणी असलेले मेंढपाळ पंगाजी तांबे आणि बुधाकरे यांच्यासह मेंढपाळ आपल्या मेंढ्या चारण्यासाठी घारगाव, बोरबन, कोठे बुद्रुक या गावांमध्ये आलेत. मुबलक कांद्याची पात आणि पिण्यासाठी पाणी असल्यामुळं मेंढपाळ एका शेतकऱ्याकडे 5-6 दिवस राहतात. 10 दिवसांपूर्वी कोठे बुद्रुक गावात बुधाकरे या मेंढपाळाच्या घोड्यावर वीजवाहक तार पडली आणि या घोड्याचा जागीच मृत्यू झाला. दैव बलवत्तर असल्यामुळं मेंढ्यांसह मेंढपाळही बालंबाल बचावले होते. जवळपास 1 लाख रुपये किमतीचं घोडं असल्याचं करे यांनी सांगितलं. तर कोठे बुद्रुक परिसरामध्ये मेंढ्यांना चारा नसल्यामुळं पंगाजी तांबे हे मेंढपाळ आपल्या मेंढ्या आणि घोडी घेऊन शनिवारी दुपारी 2च्या सुमारास वनकुटे घाटानं चालले होते. मात्र त्याचवेळी घोडी कोसळून जागेवर पडली आणि काही क्षणामध्ये तिचा मृत्यू झाला. अंडे राहणार वनकुटे हे धनगर समाजाचे लोक मेंढ्या घेऊन कोठे या गावी मेंढ्या चारण्यासाठी आले असता 8 दिवसापूर्वी त्यांची एक घोडी ताराचा शॉक लागून मृत्युमुखी पडली. त्यानंतर आज पण त्यांची एक घोडी अचानक साधारण 2च्या सुमारात या घाटाला चढत असताना बोजा वगैरे घेऊन ती पण मृत्युमुखी पडली. तर अशी परिस्थिती असताना या लोकांनी नेमकं जीवन जगायचं कसं? त्याच्यासाठी शासनाने योग्य ते त्यांची दखल घ्यावं, योग्य ती त्यांना मदत मिळावं अशी माझी अपेक्षा. नेमकी या घोडीचा कशामुळे मृत्यू झाला हे समजू शकलं नाही. तर उन्हामुळे मृत्यू झाला असावा असा अंदाज तांबे यांच्यासह नागरिकांनी व्यक्त केला. एकच घोडी होती, पण आता तिचाही मृत्यू झाल्यामुळं भीषण दुष्काळामध्ये आम्ही जगायचं कसं असा सवाल तांबे यांनी केला. घोड्यानंतर आता घोडी मेल्यामुळं मेंढपाळांनी चांगलीच हळहळ व्यक्त केली. आता तरी शासनानं आम्हाला मदत करावी अशी मागणी या मेंढपाळांनी केली आहे. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर.